रोज रोजच्या गरमीने हैराण होऊन शेवटी आम्ही फिरायला जाण्याचे ठरवले। आता फिरायला कुठे, तर मुरुडला जायचं पक्कं झालं। आता एवढं लांब मुरुडला जायचं म्हणजे जंजिरा किल्ला पाहणं मस्ट आहे। चला तर मग जंजिऱ्याला। गणपती बाप्पाचं नाव घेऊन आम्ही सर्व निघालो। जंजिऱ्याला जाताना आम्हाला बरंच काही बघायला मिळालं। कृत्रिम मासेमारी प्रकल्पही बघायला मिळाला। दुपारचे 2 वाजले होते। भूक लागल्यामुळे आम्ही एका हॉटेलवर विसावा घेतला। समोर तर हा भला मोठा समुद्र। या समुद्राकडे पाहता पाहता कधी आम्ही आमचं जेवण फस्त केलं हे आम्हालाच कळलं नाही। मटण थाळी, चिकन थाळी, सुरमई थाळी यांचा आम्ही आस्वाद घेतला आणि छान फोटोही काढले। फायनली आम्ही जंजिरासाठी बोटीत बसलो। अगदी अलगद समुद्राच्या लाटांवर हेलकावे खात आमची बोट किल्ल्याजवळ पोहोचत होती। किल्ल्याजवळ समुद्र खोल नसल्याने आम्हाला त्या बोटमधून दुसऱ्या होडीत ट्रान्सफर केलं आणि फायनली आम्ही जंजिरा गडावर पोहोचलो। या गडाचे खरे नाव जजीरे मेहरूब असे असून जंजिरा म्हणजे पाण्याने वेढलेले बेट व मेहरूब म्हणजे चंद्रकोर। चारही बाजूनी अरबी समुद्राने घेरलेला असा मुरुड जंजिरा हा एक अभेद्य किल्ला आहे। हा इथला सर्वात प्रसिद्ध गोडा पाण्याचा तलाव। गडाच्या उंचावरून अखंड समुद्र दिसे। पांढऱ्या शुभ्र फेसाळलेल्या लाटा आणि सूर्याची सोनेरी किरणे यांनी सर्वांचंच मन मोहून टाकलं होतं। तसा हा किल्ला फिरण्यासाठी फार छोटा होता, पण बघण्यासाठी यात खूप काही होतं। 1 तासात ऑलमोस्ट संपूर्ण गड आम्ही पालथा घातला। संध्याकाळी 4 वाजल्याच्या सुमारास आमची होडी आमची वाट पाहत उभी होती। अखेर जंजिराचा निरोप घेऊन आम्ही आमच्या परतीच्या होडीत बसलो। थंडगार पाण्याचे छिडकावे खात आम्ही बंदरपाशी येत होतो। आमच्या छोट्याशा ट्रिपमुळे आमच्या सर्वांचंच मन अगदी प्रसन्न झालं होतं। 5च्या आसपास आम्ही गाडीत बसलो आणि थेट घरचा रस्ता धरला। परतीचा मार्ग घाटाचा असल्याने आम्ही जरा लवकरच निघालो। अशा गोड आठवणी मनात साठवून आम्ही घरी पोहोचत होतो। अशा पद्धतीने आमची 1 दिवसाची छोटीशी पिकनिक पूर्ण झाली। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।